फौजदारी केस चालू होण्याआधीच संपवता येते का? समजा तुमच्यावर खोट्या आरोपाने एफ-आय-आर दाखल झाली, तर क्रिमिनल प्रोसिजर प्रमाणे पहिल्यांदा इन्व्हेस्टिगेशन, परत चार्जेस, परत एव्हिडन्स, परत आर्ग्युमेंट्स आणि परत जजमेंट्स याला सामोरे जावे लागते. तर हे न करता तुम्हाला ही केस लवकरात लवकर संपवता येते का? तर हो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम 528 नुसार हायकोर्टला पूर्णपणे अधिकार आहेत एफ-आय-आर रद्द करण्याचे. यामागचा उद्देश काय? कायद्याचा गैरवापर थांबवणे आणि न्याय सुनिश्चित करणे. पण एफ-आय-आर केव्हा रद्द केली जाऊ शकते? जेव्हा प्रायमा फेसी केस दिसत नसेल, पार्टीजमध्ये तडजोड झाली असेल, कायद्याचा गैरवापर केला जात असेल, आरोपीच्या कायदेशीर हक्कांचे उल्लंघन केले जात असेल, स्पष्ट निर्दोषता दिसत असेल, आधारहीन आरोप असतील, डबल जेओपार्डी असेल आणि सार्वजनिक हित धोक्यात असेल तर. पण एफ-आय-आर आपोआप रद्द होत नाही. त्याला हायकोर्टमध्ये BNSS सेक्शन 528 नुसार योग्य याचिका दाखल करावी लागते आणि कोर्ट तथ्य, परिस्थिती आणि न्यायाचा विचार करून एफ-आय-आर रद्द करायचे की नाही हे ठरवते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एफ-आय-आर रद्द करण्याचे अधिकार फक्त माननीय हायकोर्ट आणि माननीय सुप्रीम कोर्टलाच असतात, जिल्हा कोर्टला नसतात. एक चुकीची एफ-आय-आर तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही. कायदा तुम्हाला न्याय मिळवण्याची संधी देते. तुमचे हक्क ओळखा, कायद्याने लढा आणि फॉलो करा.